नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मस्तपैकी अशी झणझणीत टमॅटोची चटणी अंडा फ्राय रेसिपी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅनमध्ये आपण आता 2 चमचे तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर या तेलामध्ये आपण अर्धा चमचा जिरा आहे ते घालायचं आहे. त्यानंतर कढीपत्त्याची पानं आहेत ती घालायची आहेत. 2 इकडे मी बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये 2 लसूण पाकळ्या अशा मी किसून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत व चांगलं 2 ते 3 मिनिटं आपण आता हे परतवून घेणार आहोत मीडियम फ्लेमवरती. त्यानंतर याच्यामध्ये आपण एक कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला, तो सुद्धा आपण आता मीडियम फ्लेमवर 5 ते 6 मिनिटं चांगला असा परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर आहे तो थोडा असा लालसर झाला पाहिजे. बघू शकता कांद्याचा कलर आहे तो थोडा असा लालसर झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये 2 टोमॅटो आहेत असे बारीक चिरलेले ते घालायचे आहेत व थोडंसं आपण आता याच्यावर चिमूटभर मीठ आहे ते घालायचं आहे जेणेकरून टोमॅटो आहे तो लगेच मऊसूत होऊन जाईल. त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे व चांगलं आपण आता हे परतवून घेणार आहोत. मीडियम फ्लेमवर आपण आता हे चांगलं असं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून टोमॅटो आहे तो चांगला असा मऊसूत होऊन जाईल. बघू शकता टोमॅटो मस्तपैकी असा मऊसूत झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये मसाले आहेत ते घालणार आहोत. अर्धा चमचा हळद आहे ती घालायची आहे. त्यानंतर 1 चमचा धणे पावडर आहे ती घालणार आहोत आपण आता याच्यामध्ये. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा पावभाजी मसाला आहे तो घालणार आहोत. अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालायचा आहे. चवीनुसार याच्यामध्ये आपण आता मीठ आहे ते घालायचं आहे व मसाले चांगले आपण आता हे परतवून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं. बघू शकता मस्तपैकी असा कलर आलेला आहे. आपण आता याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे ते घालायचं आहे. एकदम असं थोडंसंच घालायचं आहे व चांगले मसाले आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत. आपण आता हे चांगलं 2 ते 3 मिनिटं आहे मीडियम फ्लेमवर चांगलं परतवून घ्यायचं आहे. मस्तपैकी असं चटणीला बघू शकता कलर आलेला आहे. आपण आता याच्यामध्ये लिंबाचा रस आहे तो घालायचा आहे व चांगलं असं परत 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती. आणि मस्तपैकी आपली झणझणीत अशी टोमॅटोची चटणी बघू शकता तुम्ही तयार झालेली आहे. आपण आता अंडा फ्राय बनवायला सुरुवात करूया. आपण आता त्याच फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे बघू शकता तुम्ही. त्यानंतर इकडे मी 2 अंडी घेतलेली आहेत. आपण आता ही अंडी या फ्राय पॅनमध्ये अशी सोडायची आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आपण चिमूटभर काळी मिरी पावडर आहे ती घालायची आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. मीठ घालायचं आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आहे ती घालायची आहे बघू शकता. आणि मस्तपैकी आपला अंडा फ्राय सुद्धा तयार आहे. आणि आपली टोमॅटो चटणी आणि अंडा फ्राय तयार आहे. तुम्ही मस्तपैकी असं पावाबरोबर पण खाऊ शकता आणि चपातीबरोबर आणि भाकरीबरोबर पण सुद्धा. कशी वाटली रेसिपी कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.